शनी व इतर महादशेत तुमची अंतर्मन, कंपने आणि ऊर्जा तारून नेतात. शनीची व इतर महादशा अशा महादशा आहेत ना की ज्याच्यामध्ये व्यक्तीने किती काय केलं ना तरी त्याला फळ येत नाही. त्याच्यामुळे त्या प्रचंड नैराश्य येण्याचं शक्यता असते ना, ते नैराश्य येतंच. त्याच्या मानसिकतेवरती परिणाम होतो, त्याच्या कुटुंबावरती होतो, जोडीदारांवरती होतो, जर नोकरी करत असेल त्याच्यावरती होतो, उद्योग व्यवसाय करत असेल किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करत असेल त्याच्यावरती होतो. आणि ही जी महादशा असते ना ती काही वर्षांसाठी असते, ही अशी अल्पकालीन नसते. त्याच्यामुळे काय होतं, जो परिणाम होतो ना तो प्रचंड होतो. आणि जर तुम्ही महादशेमध्ये सक्षम मानसिकता नाही ठेवलं ना, तुम्ही 100% कोलॅप्स होणारच. जेव्हा माझे ज्योतिषांचे सेशन चालू असतात तेव्हा आम्ही सर्वजण हाच प्रयत्न करत असतो की तुमचं भलं कसं होणार, भले शास्त्र कुठचंही का असेना, त्याच्यावरती आम्ही विविध चर्चा करत असतो. काय मार्ग निघतील, कसं निघतील, अजून लोकांचं भलं कसं होणार, असे अनेक प्रयत्न करत असतो. पण तेव्हा कळतं की हां, याच्यावरती देखील मार्ग आहे आणि हे देखील तुम्ही महादशेमध्ये तारून जाऊ शकतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये देखील मार्ग आहे आणि या मार्गाने तुम्ही आरामात ती महादशा पार करा, भले किती वर्षांची का असेना. काहींची मी 20-20 वर्षांची महादशा देखील बघितली आहे. काहींचे सेशन माझ्याकडे चालू होते पण मलाच माहिती नव्हतं की त्यांची महादशा चालू आहे, पण मी त्यांना प्रचंड यश मिळवून दिलं. पण जेव्हा नंतर कळालं अच्छा यांना महादशा होती, लगेच मी तो विषय बंद केला. कारण की मला माहिती आहे जर चुकून तो विषय ट्रिगर झाला ना 100% मग ते चक्र परत सुरू होण्याची शक्यता असते. कारण की मला पण अगोदर माहिती नव्हतं, पण जर मला पण आधी माहिती कळालं असतं ना की माझ्यामध्ये पण त्या शुद्ध भावना निर्माण झाल्या नसत्या आणि मी प्रॉपर त्यांच्यावरती उपाययोजना करू शकलो नसतो. ह्या महादशेमध्ये मी राजाचा रंक होताना बघितला आहे. जो अतितज्ञ व्यक्ती असतो ना तो अक्षरशः वेड्यासारखा वागताना बघितले, समजूतदार लोक हट्टी वागताना बघितलेत, विविध प्रकार बघितले त्यांचे. मग जेव्हा त्यांना मी ज्योतिषांकडे पाठवतो तेव्हा तिकडनं मला कळून येतं अच्छा यांना महादशा होती, त्याच्यामुळे विविध प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावा लागतो. काही समस्या चांगल्या असतात, काही समस्या खरंच एकदम विचित्र आणि वाईट देखील असतात. म्हणून याला महादशा बोलतात. म्हणजे अतिशय टोकावरती जाऊन तुमची परीक्षा घेतली जाते. हां, मी अनेकदा या महादशेचा असा देखील वापर करतो ना आत्मविकासासाठी. जेवढे तुम्ही संकटाचा सामना कराल ना, ही महादशा संपल्यावरती तेवढं तुम्ही दुप्पट ते 5 पट वरती जाता. आणि परत जरी महादशा लागली ना तरी तुम्ही खाली येत नाही. ही महादेशामध्ये दैवी शक्ती देखील असते, आध्यात्मिक असते, अलौकिक असते आणि अघोरी शक्ती देखील असते. त्याच्यामुळे आपल्याला इथे सांभाळून राहावं लागतं. हे शास्त्र असं आहे ना, काही लोक शास्त्रांचा प्रॉपर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून देखील वापर करतात. हां, याच्यामध्ये काहीतरी बदल करून आपलं एवढं सक्षम शास्त्र करता आलं पाहिजे आणि ते करतात त्याचा तेवढा प्रभाव देखील होतो. आणि असेच महादशे असतात. काही उपाय तुमच्या भल्यासाठी केलं जातं, पण काही ग्रह फिरतात व खूप काही गोष्टी तुमच्या आयुष्यात नकारात्मक होण्याची शक्यता असते. लग्नाच्या मी अनेक समस्याचं बघितलं, लग्न होत नाही किंवा लग्न झालं किंवा समस्या वगैरे किंवा योग्य जोडीदार भेटत नाही, विविध प्रकारच्या समस्या बघितल्या, तेव्हा कोण आलं की अच्छा हे सगळे महादशेचा किंवा इतर याचा परिणाम आहे. किंवा उद्योग व्यवसाय बोला, कर्ज बोला, विविध. हां, ते उपाय करतात, पण कधी कधी काय होतं योग्य त्याच्यावरती काम न केल्यामुळे किंवा समस्येचं मूळ न कळल्यामुळे की ती समस्या अजून वाढत जाते. आपल्याला एवढं तरी माहिती आहे समस्या आहे दीर्घकालीन आहे. एकच पर्याय आपल्याला जास्तीत जास्त सुरक्षित राहणं आणि सक्षम राहणं. जेवढे आपण सुरक्षित आणि सक्षम राहू ना, आरामात तुम्ही ही महादशा पार करू शकता. आणि हे अगदी सोपं आहे. जर तुम्ही या समस्येमधनं जात असाल ना, तुम्ही ध्यान करा, व्यायाम करा, आहाराकडे प्रॉपर लक्ष द्या. जे बेसिक्स आहेत ना ते स्ट्रॉंग ठेवा. जर बेसिक ज्याचं वीक असतं ना तो अजून वीक होत जातो. कारण की याच्यामध्ये मी आजारपण 5 पटीने वाढताना देखील बघितलं आहे. जर तुम्ही बेसिक मजबूत ठेवलं ना, भले कितीही काही सक्षम संकटे काय होतं तुम्ही निभावून जाऊ शकतात आणि खाली जरी गेलं तरी तुम्ही वरती येऊ शकता. जास्तीत जास्त सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. जास्तीत जास्त प्रगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा, भले तुम्ही शून्यामध्ये किंवा वजामध्ये का असेना. याच्यामुळे काय होतं तुम्ही अजून शून्यामध्ये किंवा अजून वजामध्ये जात नाही. आणि जेव्हा पण ही महादशा संपते ना तेव्हा तुम्ही झेप घेता. महादशा संपण्याला सोडून द्या, तुम्ही ह्या महादशेमध्ये पण आरामात तुम्ही समृद्ध आयुष्य जगू शकता. असं मी अनेक लोकांचं बघितलं. कारण की इच्छाशक्ती अशी आहे ना, ती पाहिजे ते करू शकते. इच्छाशक्ती कधी कुठूनही चमत्कार घडू शकते. हां, जर माणसाची इच्छाशक्ती गेली मग तर जगातलं कुठचंही शास्त्र काम करणार नाही. मला आशा आहे तुम्हाला कळालं असेल या महादशेचा सामना कसा करायचा. महादशेचा सामना करा, तुम्हाला या क्षणी देखील यश मिळेल किंवा महादशा गेल्यानंतर यश मिळेल. फक्त हा मार्ग सोडू नका, कारण की हा मार्ग सोडला की तुम्ही अजून खाली येण्याची शक्यता असते. धन्यवाद. अश्विनी कुमार.